थँक्यू सो मच बाबूशाह सर. थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण. ओके, उपस्थितांचं सर्वांचं स्वागत आहे. सकाळच्या आल्हाददायक वातावरणामध्ये पाहतोय आपण बदलापूर गाव चषक आणि या स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक दुसरा पहा मिळतोय. पहिला सामना आपण पाहिला तो मयूर ग्रुप बदलापूर संघाने जिंकला आणि आता दुसऱ्या सामन्याला सुरुवात झाली. एकीकडे कोसले विपक्ष धामोत्या असा विद्यमान सामना. 4 षटकांसाठी फक्त 20 मिनिटाचा अवधी असेल, लक्षात ठेवा आपल्याला, नाहीतर पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. कोसले संघ प्रथम बॅटिंग करत असताना सलामीची जोडी मैदानामध्ये 5 ओव्हर 20 मिनिटांमध्ये 4 षटकं संपली पाहिजेत. 21 मिनिट लागला तर एक फिल्डर तुमचा सर्कलच्या आतमध्ये घेण्यात येईल. लेट्स प्ले. पहिलाच बॉल फुल लेनचा होता, फायदा उठू शकले नाही आहेत. अगदी सरळ बॅटने केल्यात. एक धाव कंप्लीट, सेकंडचा कॉल आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. पहिल्याच बॉलवरती सलामीची जोडी पहा मिळतो आपल्याला. पांडुरंग आणि ऋतिक ही सलामीची ओपनिंग प्लेयर जोडी कोसले संघाची. पहिल्या चेंडूवरती 2 धाबा एकवटल्यात. गोलंदाजी मार्कवरती आलाय तो बॉलर नितीनला पाहतो. आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग करण्याचा प्रयत्न, पंच वाढचा इशारा करत असताना यावेळेस चांगला फटका एक्झिक्यूट केला. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला वेगाने जातो. आउटफील्ड फास्ट आहे. पाहता पाहता चेंडू सीमा पार आलाय तो पहिला दणदणीत चौकार. केलता लक्षात घ्या, आपल्याला आयोजकांनी 2 धावांची पॅनल्टी दिली आहे, कारण ड्रेस कोड पूर्णपणे हवा आहे आणि आपल्या 12 खेळाडूचा ड्रेस कोड पूर्णपणे नाही आहे. त्यामुळे आयोजन कमिटीने आपल्याला 2 धावांची पॅनल्टी दिलेली आहे. वाईड बॉल ऑलरेडी अगोदरच सांगितली, जो 12वा खेळाडू असेल त्याला सुद्धा ड्रेस कोड पूर्णपणे हवा आहे. ट्रॅक, टी शर्ट, शू हे गोष्टी हव्या आहेत. त्यामुळे ट्रॅक जरी असली तरी तिचा वेगळा कलर आहे हे पाहिलं गेलं. त्यामुळे आपल्याला 2 धावांची पॅनल्टी लागली आहे. ओ क्रॉस बॅटने खेळायचं होतं, जागा बनवून शफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय तो डॉट. चौकार आल्यानंतर मात्र एक चेंडू डॉट पहा मिळतो. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. या पहिल्या षटकामध्ये पाहतो एक चौकार आला, एक वाईट चेंडू सुद्धा फेकण्यात आला आणि धावसंख्या पाहिली तर एकूण धावा झाल्या त्या 8. स्कोरबोर्डवरती 8 धावा लागल्यात. पहिलं षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून उडवलाय स्वीपर कव्हरच्या दिशेला. फिल्डर धावतात मात्र चेंडू जाईल. पहिला टप्पा घेत असताना सीमा पार दमदार चौकार. अतिशय चांगला खेळ करत असताना दुसरीकडे त्याला तेवढ्याच चांगल्या पद्धतीने त्याचा साथीदार मात्र साथ देतोय. पुन्हा एकदा यावेळेस मिस टाइम आहे. फटका फसलाय. मिड ऑफचा फिल्डर पुढे सरकतोय. ओहो, साधा, अगदी साधा सोपा जेल होता. एखाद्या लहान मुलाने लॉलीपॉप खावा असाच काहीसा जेल होता साधा, मात्र तो सोडला जातोय आणि त्याच्या व्यतिरिक्त धाव मिळाली आहे.
नेक्स्ट मॅचची रिपोर्टिंग करायची आहे आपण. अगदी साधा सोपा झेल सोडण्यात आला, मात्र असे झेल पुन्हा एकदा हवेतून केल्यात. फिल्डर दूरवरती आहेत, चेंडू चालला सीमा पलीकडे, आणखीन एक चौकार. गुड शॉट. मोहाचीवाडी आणि कानपोली या संघाने रिपोर्टिंग करायचं आहे आपल्याला. नेक्स्ट मॅच मोहाचीवाडी आणि कानपोली. आमच्या सुधीर पाटीलचा संघ असेल. कानपोली म्हटलं की तळोजा MIDC परिसरातील संघ पाहायला मिळेल आपल्याला, त्यामुळे आपण रिपोर्टिंगसुद्धा करा वेळेवरती. आणि पहा आपल्याला 4 षटकं फेकण्यासाठी फक्त 20 मिनिटाचा अवधी आहे, सुद्धा लक्षात ठेवा. फिल्डिंग करणारा संघ पहिलाच बॉल अगदी स्टंपच्या वरून जात असताना पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2. गोलंदाज पाहतोय, कल्पेशला पाहतोय. पहिल्या षटकात धावा आल्या त्या बिनबाद 17 धावा. अतिशय चांगला स्टार्ट पाहायला मिळाला कोसले संघाला. यावेळेस शॉट आहे, फटका उंचावरून केल्यात, अगदी सरळ चेंडू निघून जातोय, आउट ऑफ पार्क. षटकार. खेळ सोडला त्याची किंमत आता मोजावी लागते विपक्ष संघाला. पुन्हा एकदा यावेळेस फटका पसलाय, बॉडी स्लॉंगनला टिपलाय तो झेल आणि संपलाय तो पांडुरंगचा खेळ. चेंडू जातो आउट ऑफ पार्क. षटकार.
आल्या आल्या षटकाराने आगाज केला. वासुदेव भोईरला पाहतोय आपण, चांगला टीमचा कॅप्टन आहे, एक भारदार शरीरयष्टी असलेला खेळाडू पाहा मिळतो आपल्याला. आणि एवढा शॉर्ट चेंडू फेकल्यानंतर त्याच्या मनगटातली ताकद त्याने दाखवली आणि अखेरकार षटकार टोकत असताना धावसंख्या पाहा मिळतो आपल्याला 29 धावा. दुसरं पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ आहे. 5 ओव्हरचा सामना आहे. आपल्याला एक इनिंग 20 मिनिटामध्ये 4 षटकं फेकायचे, ते सुद्धा लक्षात ठेवा. गोलंदाज पाहतोय दुसरं षटक कल्पेशला पाहतोय, दुसरं षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता. गॅपमध्ये ढकलला, फिल्डर येतोय, त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पार, मिळतील धावा 4. माहित आहे की आपण आता दुसऱ्या ओव्हरमध्ये लवकर आलोय. पुन्हा एकदा कोणताही फिल्डर नाही आहे, चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, वन बाउन्स इनटू द फॅन्स. पोपो सुद्धा धाबा अगदी वेगाने येत असताना पाहायला मिळाल्या. 20 धाबा आल्यात. एकूण धावसंख्या 37. 2 षटकाचा खेळ संपलाय. आपण सध्या पाहिलं तर स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलावरती आहे आणि हे ग्राउंड गेलं कित्येक वर्ष या क्रिकेट रसिकांसाठी मेजवानी ठरलं आहे. आज मात्र महाराष्ट्राच्या नव्हे तर आपल्या भारताच्या कानकोपऱ्यात आज जगन्नाथ क्रीडा संकुलाचं नाव आहे. गतवर्षी स्पर्धेची मुहूर्तमेढ, याच्या अगोदर सुद्धा स्पर्धा पाहिल्या, मात्र गतवर्षी सर्वात मोठी स्पर्धा आपण या ग्राउंडवरती पाहिली. मयूर शेठ पिसेकर आणि आमचे प्रतीकदादा पिसेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेली भव्य आणि दिव्य क्रिकेटची स्पर्धा पाहिली आणि तेथून मोठ्या मोठ्या खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म मिळालं गेलं आहे आणि ते ग्राउंड सातत्याने या ठिकाणी आपल्याला पाहा मिळतोय. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल. पहिला बॉल होता, पहिला बॉल डॉट परेशला पाहतोय. पॉवर प्लेची 2 षटकं संपल्यात. 37 धाबा स्कोर बोर्डवरती लागल्यात. अद्यापर्यंत एकच खेळाडू बाद झालाय. टीम कोसले संघाचा खूप दूरवरचा प्रवास पार करून कोसले संघ या ठिकाणी उपस्थित जावेवरती. ग्राउंड शॉट पाहायला मिळतं अगदी काउ कॉर्नरच्या दिशेला. एकच जा मिळेल. स्वतः कॅप्टन स्ट्राईकवरती राहण्याचा प्रयत्न. दोन्ही संघामध्ये लढत पाहा मिळतो. अतिशय चांगलं ग्राउंड, तेवढी चांगली खेळपट्टी पाहा मिळतोय, कारण असे ग्राउंड सध्या पाहायला मिळत नाही आहे. एवढी हिरवळ आणि त्याचबरोबर खेळपट्टी सुद्धा अतिशय सुरेख. इथे खेळण्यासाठी एक प्रत्येक खेळाडूला वेगळाच आनंद असतो खेळण्याचा. त्यामुळे प्रत्येकजण येथे या क्रीडांगणावरती खेळण्यासाठी ना नेहमीच आपापलेला असतो. या वेळेस चांगला बॉल अगदी बीट केलाय फलंदाजाला. आउटसाइड ऑफ स्टंपचा चेंडू फेकत असताना बीट केला जातोय. एक डॉट बॉल येत असताना तिसरे षटक आणि आता फिल्डिंग अगदी सीमारेषेवरती तैनात असताना आपल्याला पाहायला मिळेल. बिग शॉट खेळायचं होतं. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला निघून जातोय. पंच वाढचा इशारा करत असताना एक अवांतर धाब्याने वाढ झाली आहे. स्कोर कार्डवरती धाबा आहेत त्या 39 धाबा. 2 ओव्हरमध्ये 37 होत्या. या ओव्हरमध्ये धाबा रोखण्याचं काम करावं लागेल गोलंदाज परेशला. तिसरं षटक हाताळत असताना आपल्या टीमच्या
वतीने पहा मिळतो आपल्याला. फटका चांगला आहे, फिल्डर उपस्थित आहेत, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही आहे. सुरुवातीला 2 पॉवर प्लेची षटकं होती. खरं तर दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये एवढी चांगली बॅटिंग केली खास करून वासुदेव भोईरने. आल्या आल्या चौकार षटकाराने अकाउंट ओपन करत असताना एक षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसला हवेमध्ये. फिल्डर झेल खाली, फलंदाज बाद. दुसरा धक्का लागत असताना टीम कोसले संघाला. धावसंख्या 39, 40 धावा स्कोरबोर्डवरती पहा मिळतात. तिसरे षटक मार्गस्थ असताना न्यू बॅटर महेंद्र भोईरला, महेंद्राला पाहतोय. चौथा खेळाडू मैदानामध्ये, चौथ्या क्रमांकाचा खेळाडू पाहतोय. सध्याच्या स्थितीला चांगली धावसंख्या आहे ती कोसले टीमची. प्रथम बॅटिंग करत असताना आल्या आल्या श्रीवास, व्हॉट अ शॉट, सुपर. आणि ते लास्ट मोमेंटला अडवायचं होतं, मात्र स्वतः बाहेर गेले चेंडूचा गाठ आणि आल्या आल्या रिव्हर्स फटक्याच्या माध्यमातून मिळतील धावा 4. आयोजक श्रीमान प्रज्वलजी खडकबान, त्याचबरोबर स्वप्नीलजी भगत, चिरागजी भगत आणि रितेश भोपी यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा. ओके बा, आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं. नेक्स्ट मॅच मोहाची वाडी आणि त्याच्या विरोधात केलेलं कानपोली, नाहीतर पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. कानपोली संघ आपला जरा दूरवरचा जरी प्रवास असला तरी आता वेळ झालेली आहे आपली. सुधीर पाटील अँड कंपनी, आपण जर एखादा खेळाडू जरी आला असेल तरी आपण आयोजन कमिटीशी संपर्क करा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल, कारण स्पर्धा मोठी आहे आणि आपण सध्या स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलावरती आहोत. फटका चांगला ऑन साइडला, फिल्डर नाहीये. व्हॉट अ शॉट, सुपर चौकार, गुड शॉट.
टायमिंग, चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे, दणदणी षटकार. आपल्याला पहा मिळतो आपला टीम कोसले संघाची अतिशय चांगली धावगती वाढवण्याचा प्रयत्न. 55 धाबा. पुन्हा एकदा यावेळेस फटका बसला की काय, लॉंग ऑफचा फिल्डर आहे, अगदी आशाभूत नजरेने पाहत राहिला. लागोपाठचा दुसरा महेंद्रच्या बॅट मधून. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना चौथं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज पाहतोय नितीनला, पाहतोय आपण. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. लढत दोन संघांमध्ये दुसरा सामना. फुल टॉस. पुन्हा एकदा काऊ कॉर्नरच्या दिशेला अगदी वेगाने क्षेत्ररक्षक आल्यात. एकच धाव, दुसरे धावेचा प्रयत्न होता, नकार दिला जातोय. गुड फिल्डिंग, गुड ड्रॉ. आणि इथून 4 षटकांचा खेळ संपलाय. आणि 4 ओव्हरमध्ये कोसले संघ प्रथम बॅटिंग करत असताना 62 धावा बनवल्या. 62 रन. यस, 62 धावा बनवल्या गेल्या. सध्याच्या स्थितीला पाहतोय आपण. छोटीशी टीम मीटिंग आयोजित केली जाते धामोते संघाच्या वतीने की आता एखाद्या चांगल्या गोलंदाजाचा वापर करायचा आहे. चला आता फिल्डिंग करून घ्या आपण. कोसले संघ धामोते संघासमोर 81 धाबांचं टार्गेट आहे. 80 झाल्यात. 81 धाबांचं टार्गेट हे पूर्ण केले जातील की त्यांना थांबवलं जाईल याचं उत्तर द्वितीय सत्रामध्ये मिळेल. आणि जसं सामना सुरू होईल तसे मायक्रोफोनवरती ह्याच विभागातील अत्यंत टॅलेंटेड कॉमेंटेटर राहुलजी चव्हाण यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल.
थँक्यू सो मच जगदीशजी पाटील सर. पहिला चेंडू खेळपट्टीवरती आदळतोय. 11 वाजून 39 मिनिटं झालेत, त्यामुळे पहिला चेंडू आता खेळपट्टीवरती आदळला आहे. टायमर सेट करायचं आहे रितेश. जय भवानी जय शिवराय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसुरदा. आगरी कुलाची कुलस्वामिनी आई एकविरा मातेला नमन करून आजच्या दिवसाला आपण सुरुवात करू. मी राहुल नामदेव चव्हाण समालोचक मानकिवली बदलापूर आज या जगन्नाथ क्रीडा संकुलावरती समालोचनाला सुरुवात करतोय. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही याची डोळा आज तुम्ही पाहताय. भव्य क्रिकेटचा हा सोहळा पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित सर्व प्रेक्षकांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. सुनीलजी दळवी यांच्याकडून शुभेच्छा आले. टीम MD कोसळे संघाला त्यांचाही शुभेच्छाचा आम्ही स्वीकार करू. टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल 81 धावांचं टार्गेट आहे. आणि सुरुवात धमाकेदार झाली आहे. सलामी जोडी मैदानाच्या पाय दाखल झाली आहे. कल्पेश आणि नितीन स्ट्रायकिंग वरती. कल्पेश सलग 2 बरोबरती 2 चौकार आपण पाहतोय. गोलंदाज वासुदेव आता सज्ज होत असताना राऊंड द विकेट. ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न, पंचाकडे दात बागतायत, पंच सहमत नव्हते. दरम्यान एक चेकी सिंगल भरदा वेगाने एकपट्टी गेली. लेग बाईटच्या स्वरूपात बेमड्याने एक धावफलकावरती जोडली गेली. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्डवरती तुम्हाला पाहायला मिळेल 9 धावा. 10 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 10 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. गोलंदाज सज्ज होतोय. दिशा देण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर एकला पाहिलं होतं, क्षेत्र मोकळं आहे, त्याच दिशेला फक्त फटका एक्झिक्यूट केला, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचतोय. 2 धावा इथे देखील जोडल्या जातील. टीमची टोटल तुम्हाला स्कोर कार्डवरती पाहायला मिळेल 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. या मॅचमध्ये समीकरण तुम्ही पाहता टीमची टोटल आता 12 धावा जोडल्या गेल्या. 81 धावा या मॅचमध्ये इथून मात्र चेस करायचे आहेत. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं 83 धावा याच मैदानावरती चेस केल्यात, परंतु आज कशा प्रकारचं क्रिकेट या मैदानावरती होईल. पहिल्या दिवसामध्ये जर्मन ढोके संघाने त्या 83 धावा चेस केल्या होत्या. इथे फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरनं खेळत एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा आहे. 3-3 क्षेत्ररक्षक पाठ मोरे बॉल लाडवतील, उत्तम फेक करतील. दरम्यान 2 धावा सहजरित्या इथे एकपडल्या गेल्या. 2 धावा इथे मात्र एकपडल्या जातील. 2 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचली स्कोर कार्डवरती 14 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. आणि धावफलक 14 धावा. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. पहिल्या षटकाच्या अंती टीमची टोटल 14 धावा. चौदा धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 81 धावांचा टार्गेट होतो या मॅचमध्ये. त्याच टार्गेटचा पाठलाग करत असताना सुस्थितीमध्ये आता पाहायला मिळतोय संघ मैदानाच्या पदे धामवते बराम तुम्ही पाहताय मैदानाच्या पदे MD कोसले.
इथे देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा सिक्सर होतोय आणि धावफलक आता वेगाने पुढे सरकेल. आउट ऑफ द पार्क, सिक्सर. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजनला, कमालीचा फटका आपण पाहतोय. पिकअप शॉट स्क्वेअर लेग रिजनला, कल्पेश जाधव यांच्या बॅट मधून लगातार तो षटकार आलाय. 6 धावा. इथे देखील आपण पाहतोय फटका कमालीचा वाईडिश लॉंग ऑन रिजनला, बॉल सीमारेषच्या पलीकडे जाईल. 42 धावा धावपलकावरती आहेत. 42, 42 धावा धावपलकावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धाव फलकावरती धावा आहेत 42. पाठीमागचं षटक खूप महागडं राहिलं. गोलंदाज पांडुरंग यांचं षटक खूप महागडं राहिलं. त्या षटकामध्ये तब्बल जर तुम्ही विचार केला तर धावा आल्यात तब्बल 28 धावेंचं षटक आपण पाहिलं पांडुरंग यांचं. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावपलकावरती धावा आहेत 42. पहिल्या 12 बॉलमध्ये 42 धावा झाल्यात. 18 बॉलमध्ये 39 धावेंची आवश्यकता आहे. एमडी कोसली संघ जरूर आपण पाहिलं 78 धावा बनवल्या. 2 धावा पॅनल्टीच्या ऍड झाल्या. एकूण 80 धावा खरं तर पहिल्या 17 मध्ये किंवा खेळाच्या पूर्वार्धामध्ये म्हणल्या गेल्यात आणि इथे 81 धावींचं लक्ष आहे थांबवते संघासमोर. काय सुरुवात केली आहे. अफलातून फटकेबाजी आपण पाहिली. षटक क्रमांक 2 मध्ये लगातार खरं तर आपण पाहिले 4 षटकार आले आणि त्यानंतर एक चौकार आला. एकूण धावफलकावरती धावा आहेत 42. सेकंड ओव्हरमध्ये तब्बल धावा आल्या 28. चांगला बॉल. ओ इथे संधी होती परंतु बॉलला गॅदर करू शकले नाहीत गोलंदाज. हा बॉल डॉट असेल परंतु इथे संधी निर्माण झाली होती. महेंद्र आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती. महेंद्र गोतारने बॉलिंग ट्रॅक वरती. ओ इथे आपण पाहतोय एकच धाव इथे आली आहे. पुनरागमन तर केलंय एमडी कोसले संघाने देखील. हा पुनरागमनाचा खेळ आहे. क्रिकेट हा पुनरागमनाचा खेळ आहे. इथे पुनरागमन त्याने देखील केलंय आणि इथे मात्र दोनही संघ आपली ताकद आजमावताना पाहायला मिळालेत. एक संघ कर्जत विभागामधला आहे आणि एक संघ आपण पाहतोय कोसले संघ कल्याण विभागामधला आहे. या 2 संघांदरम्यान इथे ही मॅच सुरू आहे. एक संघ ठाण्यामधला, एक संघ रायगडामधला. इथे डोक्यावरती कदाचित हा बॉल लागलाय. चांगला बॉल आपण पाहतोय. अक्रॉस बॅटर फटका खेळायचा तिथे प्रयत्न केला. आपण ड्रिल देखील करतात फलंदाज परंतु लेंथ अतिशय पुढे होती आणि पुढच्या लेंथवरती अक्रॉस बॅटर फटका खेळणं कठीण काम आहे. चांगला बॉल महेंद्र गोतरने इथे पुनरागमन करून देत आहेत. पाठीमागच्या षटकामध्ये पांडुरंग महागडे राहिलेत. आता पांडुरंग जर अडचणीत असतील तर महेंद्र बाहुबली तिथे मदतीला आलेत. चांगली गोलंदाजी. हो इथे आपण पाहतोय स्कूप करण्याचा प्रयत्न केलाय. सुपला शॉट तिथे 1 धावेची प्राप्ती होईल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल.
44 धावा धावपलकावरती, 44 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 44 धावा धावपलकावरती. या षटकामध्ये आतापर्यंत 2च धावा आल्यात आणि ही खासियत आहे महेंद्र गोतर्णे यांची देखील. पहिल्या 4 बॉलमध्ये केवळ 2 धावा खर्च केल्यात. नितीन आहे स्ट्राईक एंडवरती. आपण पाहतोय डाऊन दी लेग हा बॉल वाईड आलाय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 45 धावा धावपलकावरती आहेत. आपण पाहतोय या षटकामध्ये आतापर्यंत 3 धावा आल्या 4 बॉलमध्ये. महेंद्र गोतर्णे पुनरागमन इथे करावं लागेल. नितीन आहे स्ट्राईक एंडवरती. पुढचा बॉल इथे हवेमध्ये उंच बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील परंतु बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. सरळ बॅटने हा प्रहार केला. असं वाटलं की टायमिंग चांगला झाला नाही परंतु बॉल सीमारेषच्या पलीकडे गेलाय. षटकार इथे आलाय. धावा धावपलकावरती काय सुरुवात केली आहे. अफलातून सुरुवात केली आहे. नितीन यांच्या बॅटमधून देखील षटकार आलाय पाठीमागच्या बॉलवरती. पुढचा बॉल त्यावेळेस मात्र वेगवान बॉल होता. आपण पाहतोय स्क्वेअर लेग रिजनला बॉल गेलाय. जस्ट आपण पाहिलं फ्लिक केला थोडासा डाऊन दी लेग हा बॉल पायांकडे बॉल होता आणि तिथे 1 धाव प्राप्त झाली. धावपलकावरती धावा आहेत 52 आणि इथे 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 52 धावा धावपलकावरती. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये धावेंची आवश्यकता असेल. हॅलो 12 बॉल आणि 29 धावेंची आवश्यकता आहे. उमरोली कानपोली संघाचे संघनायक आपण आले असतील तर रिपोर्टिंग करायचे अशी विनंती आयोजकांच्या वतीने. उमरोली कानपोली मोहाचीवाडी संघाचे संघनायक येथे दाखल झालेले आहेत. उमरोली कानपोली संघाचे संघनायक आपण देखील आले असाल तर रिपोर्टिंग करा विनंती आहे. 12 बॉल 29 धावेंची आवश्यकता. आतापर्यंत विकेट आली नाहीये. एमडी कोसली संघाने आपण पाहिलं एक मोठं आव्हान उभं केलं होतं परंतु त्या आव्हानाच्या प्रति आव्हान किंवा प्रतिउत्तर देत असताना आपण पाहिलं अतिशय चांगली फलंदाजी इथे पाहायला मिळाली आहे. एका बाजूने मोहाचीवाडी संघ त्यांच्या विरोधामध्ये कानपोली संघ आहे आणि कानपोली संघाला विनंती आहे की आपण टॉससाठी इथे हजर राहायचंय. थांबोते विरुद्ध कोसले ही मॅच आपण पाहतोय. रायगडमधील एक संघ ठाण्यामधला, एक संघ कर्जत तालुक्यामधला, एक संघ कल्याण तालुक्यामधला आहे आणि त्यांच्यामध्ये सध्या क्रिकेटचा द्वंद्व सुरू आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती. तोपर्यंत संधी देऊयात डीजेला. गोलंदाज आपण पाहतोय धर्मेंद्र भाकरे बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. षटक क्रमांक 4 साठी 12 बॉल 29 धावेंची आवश्यकता आहे. खूप वेगाने घडामोडी मैदानावरती घडल्यात. फार एंड गोलंदाज इथे आपण पाहतोय हुक करताय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बॉल हवेसोबत जाईल स्क्वेअर लेग रिजनला. हुकचा फटका. इथे धावा मिळतील 6. षटकार आलाय. लोकांनी अंदाज लावला होता की एमडी कोसले संघ खूप पुढे या मॅच मध्ये
परंतु ते खूप जास्त वेळ पुढे राहिले नाहीत या मॅचमध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्क्वेअर लेग रिजनला क्षेत्ररक्षक, ओ चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 2 धावांचा प्रयत्न इथे झालाय. कदाचित बॉलच्या दिशेने आले असते तर झेल देखील झाला असता, परंतु 2 धावा इथे मिळतील. बॉलवरती जाणं गरजेचं होतं. ज्या अंदाजामध्ये फलंदाजी सुरू आहे ना, इथे विकेटची आवश्यकता आहे एमडी कोसली संघाला. 2 धावा इथे देखील प्राप्त झाल्यात. आता बॉल शिल्लक आहे 10 आणि धावेंची आवश्यकता आहे 21. 10 बॉल 21 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. धर्मेंद्र भाकरे यांच्या हातामध्ये बॉल आहे, परंतु इथे भाकर फिरवावी लागेल त्यांना. जर एमडी कोसले संघाला पुनरागमन करायचं असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. धर्मेंद्र भाकरे आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. फलंदाजीसाठी आपण पाहतोय नितीन आणि कल्पेश. काय फलंदाजी केली आहे आतापर्यंत, दोघंही नाबाद आहेत. पुढचा बॉल उंच हवेमध्ये गेलाय आणि हा बॉल दूरवरती देखील जाईल. अप्रतिम फटका, लेंथ बॉल होता आणि त्यावरती समोरच्या दिशेने सरळ बॅटने फी मध्ये आणखी एक ठोकलाय. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, सिक्सर. आवश्यकता आहे 15. आता मात्र आपण पाहतोय ही मॅच निसटताना पाहायला मिळते एमडी कोसले संघाच्या हातामधून, परंतु एखादी विकेट इथून देखील नवसंजीवनी मिळवून देऊ शकते. इथे मात्र 78 धावा खेळाच्या पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिल्या. 2 धावा पॅनल्टीच्या, एकूण 80 धावा पहिल्या डावामध्ये धावफलकावरती लागल्या. 81 धावांचं लक्ष्य होतं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत ताबडतोड बॅटिंग तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळाली आहे. इथे देखील आपण पाहतोय लॉंग ऑफ रिजनला हाफ वॉली होता आणि आणखीन एक षटकार आलाय. फलंदाज नितीन यांच्या बॅट मधून मॅच इथे खुली करतायत. 1 मोर सिक्सर. अप्रतिम बॅटिंग आहे, क्लीन हिटिंग पाहायला मिळाली. अक्रॉस बॅटेड फटके देखील अप्रतिम. म्हणजे बॉलच्या मेरिटवरती क्रिकेट खेळण्याचं काम नितीन आणि कल्पेश या जोडीने मैदानावरती केलंय. अप्रतिम आणि दर्जेदार फलंदाजी मैदानावरती पाहायला मिळाली. अफलातून ही इनिंग दोन्ही बॅटर आक्रमक अंदाजाने इथे फलंदाजी केली आहे. 8 बॉल 9 धावेंची आवश्यकता आहे नितीन स्ट्राइक इनवरती. इथे देखील बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक मिड विकेट रिजनला बनतील दर्शक. आणखीन एक षटकार, 6 धावा. नितीन यांच्या बॅटमधून आणखी एक षटकार आलाय. मॅच जिंकवली आहे नितीनने. षटकार ठोकून, एक षटक राखून ही मॅच जिंकली आहे. आपण पाहतोय धामोते संघाने अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली.
आणि 10 विकेटने ही मॅच जिंकली आहे. ही बाब विशेष आहे. दोनही टीम लाईन अप करा आणि हस्तांदोलन करा. चला विनंती आहे. दोघंही या. नितीन या जवळ या जवळ या. नितीन आणि कल्पेश दोघंही आपल्या सोबत आहेत. खरं तर लक्ष होतं 81 धाव्यांचं आणि एक षटक राखून ही मॅच तुम्ही जिंकली. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी चांगली झाली, परंतु षटक क्रमांक 2 मध्ये पांडुरंगच्या षटकामध्ये 28 धावा आल्या आणि त्या धावा कल्पेश जाधव यांनी बनवल्या होत्या. कल्पेश, अगोदर कधी कोसले संघासोबत मॅच झाली होती? नाही. पहिल्या षटकामध्ये अंदाज घ्यायला मला वाटतं वेळ लागला, परंतु दुसऱ्या षटकामध्ये जो गिअर टाकला तो गिअर बदललाच गेला नाही. काय सांगशील फलंदाजीविषयी? काय नाही, आम्ही तर आम्हाला तर माहिती आहे, आम्हाला इथे आमच्या बॅटला बॉल लागला तर षटकारच जाणार आहेत आम्हाला. आणखी एक गोष्ट कल्पेश विचाराविषयी वाटते. कल्पेश आणि नितीन, भागीदारीबद्दल तुमच्या देखील ऐकायला आवडेल. कारण पहा, क्रिकेटमध्ये माहिती आहे की एकटा खेळाडू खेळला, परंतु क्रिकेट ही टीम गेम आहे. तुमची भागीदारीबद्दल दोघांच्या काय सांगशील? भागीदारी म्हणजे आम्ही एक टार्गेट ठरवलेला का प्रत्येक ओव्हरला 15 रन मारायचेच आहेत. पण तुम्ही फक्त 15 मारून थांबले नाहीत, त्याच्यापेक्षा जास्त मारल्यात. काय सांगाल त्याबद्दल? काय नाही झालं, आता बॉलर भेटला, लॉस मारले. तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला असतील. आणि एकूणच या मैदानावरती खेळण्याचा अनुभव कसा होता? पहिली मॅच तुम्ही खेळत होते, दोघांनाही हा प्रश्न आहे, दोघांकडून उत्तर अपेक्षित आहे. ग्राउंड तर खूप चांगलं आहे आणि खेळायला खूप मजा आली. आम्ही तर ठरवलेला का लास्ट 2 ओव्हरला 35 झाले तरी मारू, पहिले 3 ओव्हर आपल्याला उभा राहायचं फक्त ग्राउंडवर. खूप चांगली बॅटिंग इथे आपण पाहतोय नितीन आणि कल्पेश जाधव यांनी केली आहे. दोघांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. मॅन ऑफ द मॅच होते नितीन, ज्यांनी 45 धावा नाबाद बनवल्यात. आणि पुढच्या टॉसकडे आपण जातोय. विनंती आहे, टॉससाठी यायचे मोहाची वाडी आणि कानपोली संघाचे संघनायक. मोहाची वाडी संघाचे संघनायक इथे दाखल झालेत. कानपोली संघाचे संघनायक, आपल्याला विनंती, आपण टॉससाठी यायचंय. कानपोली संघ, आपण टॉससाठी या, विनंती आहे.